किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्याचं वितरण केले जाईल। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन आलो आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांकडून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। अनेक दिवसांपासून तुम्ही तुमच्या अतिशय महत्त्वाच्या योजनांची वाट पाहत होता आणि आता ती प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। सरकारने वेगवेगळ्या योजनांचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली। गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होताना दिसत आहे आणि त्यातच आणखी एक मोठा दिलासा म्हणजे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता दोन्ही आता एकाच वेळी वितरित होणार आहेत। या योजनांमधून प्रत्येक शेतकऱ्याला 4,000 रुपये मिळतात। पीएम किसान योजनेतून 2,000 आणि नमो शेतकरी योजनेतून 2,000 आणि खास गोष्ट म्हणजे हे हप्ते थेट आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत। त्याची अधिकृत तारीख आणि वेळ सुद्धा आता निश्चित करण्यात आली, त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने काळजी करण्याची काही गरजच उरलेली नाही। लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, आता रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। अनेक दिवसांपासून ज्याची वाट बघत होते ती रक्कम म्हणजे पीएमचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता आता थेट खात्यात जमा होईल। दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये मिळतील। या रकमांचं वितरण नेमकं कोणत्या तारखेला आणि वेळेला होणार आहे याची अधिकृत माहिती आता जाहीर झाली आणि तीच सविस्तर माहिती आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याचबरोबर पीक विमा, नुकसान भरपाई आणि कर्जमाफी या विषयांवर सुद्धा काही अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स समोर आले आहेत। जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यात या योजनांपैकी कोणतीही रक्कम जमा झाली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी लपलेल्या आहेत। सरकारकडून थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू झाली। पुढील काही दिवसात हे सर्व हप्ते टप्प्याटप्प्याने वितरित केले जातील, त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी थोडा संयम ठेवावा। एकूणच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांसाठीच्या सर्व महत्त्वाच्या ताज्या अपडेट्स, हप्त्यांच्या तारखा, पीक विमा, नुकसान भरपाई आणि कर्जमाफी संबंधीच्या अतिशय महत्त्वाच्या नव्या घोषणा। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला एका फटक्यात सबस्क्राइब करून टाका, ज्यामुळे अशा महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, आता एकदम लक्षपूर्वक ऐका। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली। राज्य आणि केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता तुमच्या खात्यात थेट 3 ते 4 प्रमुख योजनांचे पैसे खटाखट जमा व्हायला सुरुवात होणार आहेत। आता त्या योजना कोणत्या असा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल तर त्याच्यातली सगळ्यात पहिली योजना म्हणजे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये, पीक विमा योजनेची सरासरी रक्कम अंदाजे 20,000 रुपये, नुकसान भरपाई 14,000 रुपये। म्हणजेच येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात एकूणच चांगला निधी जमा होणार आहे। त्यामुळे हा हंगाम शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं दिलासा घेऊन येणार। शेतकरी मित्रांनो, लक्ष द्या, अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेची रक्कम जमा होणं सुरू सुद्धा झालं, पण अजूनही बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आहेत की माझ्या खात्यात पैसे नेमके कधी येणार। तर काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रक्रियेची तारीख, वेळ आणि अटीसह सविस्तर माहिती पाहणार आहोत। आता सरकारने यावेळेस एक महत्त्वाची अट घातली आहे। 2 आवश्यक कामं पूर्ण करणं सगळ्यांसाठी बंधनकारक केलं आहे। ही दोन्ही कामं ज्यांनी केलेली आहेत त्यांच्याच खात्यात थेट पैसे जमा होतील। पण जर अजून तुम्ही ती पूर्ण केली नसतील तर बिलकुल थांबू नका, लगेच ती पूर्ण करून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता अडकू शकतो। ही कामं कोणती आणि ती कशी करायची हे सुद्धा आपण पुढे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ। एक चांगली गोष्ट म्हणजे सरकारने आता डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही व्यवस्था चालू केली। म्हणजे आधी जसं शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांचे चक्रा माराव्या लागायच्या तसं आता अजिबात होणार नाही। सगळी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल, कोणत्याही मध्यस्थाशिवाय आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने। त्यामुळे काळजी नाही, फक्त पात्रता आणि कागदपत्र पूर्ण ठेवा।
चला तर मग सुरुवात करूया पीएम किसान योजनेच्या नव्या अपडेट पासून आणि पाहूया या 21व्या हप्त्याबद्दलची संपूर्ण माहिती. त्यानंतर आपण नमो शेतकरी योजना, पीक विमा आणि नुकसान भरपाई या तिन्ही विषयांवरील ताज्या अपडेट्सही एक एक करून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला उपयोगी पडणारी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आता सुरुवात करूया पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यापासून. आता यावेळेस सरकारने अधिकृतरित्या जाहीर केलं की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होणार. पण तो कधी मिळणार आणि कोणाला भेटणार आणि त्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आता पात्रतेच्या अटी ज्या सरकारने ठरवलेल्या आहेत त्या अटी या खालीलप्रमाणे आहेत. नीट लक्ष देऊ नका, बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका. या अटी तुम्हाला माहीत असणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यापैकी सगळ्यात पहिली अट म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर जास्तीत जास्त 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन नोंदलेली असली पाहिजे. 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर तो शेतकरी पीएम किसानच्या योजनेसाठी अपात्र आहे. लक्ष द्या, बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणं बंधनकारक आहे. त्यामुळे तुम्ही लगेच तुमचं बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या. त्याच्यानंतरची अट जी सरकारकडून ठेवण्यात आली आहे ती आहे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असावी. कारण ज्यांची ई-केवायसी झालेली नाही त्यांच्या खात्यात सरकार बिलकुल पैसे पाठवणार नाही. आणि त्यानंतर आहे तुमचं बँक खातं हे सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह असलं पाहिजे किंवा चालू स्थितीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं बँक खातं बंद असेल, तुम्ही त्याच्यात व्यवहार केले नसतील किंवा बँकेने तुमचं बँक खातं हे बंद करून टाकलेलं असेल तर तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता पूर्णपणे विसरून जा. तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. कारण हप्ता थेट डीबीटीच्या माध्यमातून पाठवला जाणार आहे. त्याच्यासाठी तुमचं बँक खातं ऍक्टिव्ह असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतरची जी अट आहे ती सर्वात महत्त्वाची. एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ भेटेल. ती व्यक्ती पती पण राहू शकतो, पत्नी पण राहू शकते किंवा जर त्यांची मुलं असतील तर त्या मुलांपैकी एकाला या योजनेचा लाभ भेटेल. असं बिलकुल होणार नाही की कुटुंबातले सगळेच्या सगळे त्या योजनेचा लाभ घेतील. अशाने सरकारची आर्थिक स्थिती पूर्णपणे खराब होऊन जाईल. म्हणून सरकारने ठरवलं प्रत्येक कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ द्यायचा. लक्ष द्या, लक्ष देऊ नये का, कारण ह्या सगळ्या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता जर आपण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पात्र कुटुंबाला सरकारकडून या 21व्या हप्त्यात थेट 2000 रुपयांची मदत भेटणार आहे. सरकारने याबद्दल अगदी स्पष्ट सूचना सुद्धा दिल्या. ई-केवायसी पूर्ण नसेल तर हप्ता थांबणार. त्यामुळे जर तुम्ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, ही बाकी असेल तर बिलकुल विलंब करू नका, बिलकुल वेळ वाया घालू नका आणि त्वरित ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करून घ्या, नाहीतर तुमच्या खात्यापर्यंत पैसा सरकणार नाही. आता मागचा हप्ता म्हणजे 20वा हप्ता हा 2 ऑगस्ट रोजी वितरित करण्यात आला होता आणि त्यावेळी तब्बल 9 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळाला होता. सरकारने त्यावेळी 25,500 कोटी रुपयांचा निधी डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पाठवला होता. पण लक्षात ठेवा, हा लाभ फक्त त्यांनाच मिळाला आहे ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली. आता केंद्र सरकारने 21वा हप्ता जाहीर केला. काही राज्यांमध्ये उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीर अलीकडे पूर आणि भूस्खलन यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले. त्यामुळे अशा राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने 21वा हप्ता आधीच जमा केला. आता त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये सुद्धा लवकरच ही रक्कम जमा होईल. त्यामुळे सगळ्या पात्र शेतकऱ्यांनी आपली सगळीच्या सगळी कागदपत्र पूर्णपणे 100% तयार ठेवली पाहिजे. ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून टाका. आणि जर तुमचं बँक खातं हे अपडेटेड नसेल, बंद झालेलं असेल तर त्याला तुम्ही लगेच ऍक्टिव्ह करा. कारण पुढचा हप्ता तुमच्या खात्यात येण्यासाठी जास्त वेळ उरलेला नाही. तुमच्याजवळ वेळ फार कमी आहे. त्यामुळे आता तुम्ही घाई केली पाहिजे. आता बघा, सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचं अपडेट दिलं. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, नमोचा 8वा हप्ता म्हणजेच एकूण 4000 रुपये थेट तुमच्या खात्यात पाहिजे असतील तर 2 अत्यंत महत्त्वाचे कामं आहेत. हे 2 कामं सरकारने सांगितलेली आहेत. ती कामं तुम्ही पूर्ण केलेली असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं जे काम आहे ते ई-केवायसी. आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण केली पाहिजे. सरकारने आता ही प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे बंधनकारक केलेली आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली तरच तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये येईल. म्हणजे सरकार ज्यावेळेस लाभार्थ्यांची यादी तयार करेल, सगळ्यात आधी सरकार पाहिल की कोणत्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांनाच त्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये जागा मिळेल. म्हणून तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
आता दुसरं महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांसोबत लिंक झालेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सरकार जो निधी पाठवतो तो डीबीटीच्या माध्यमातून पाठवतो आणि ते सुद्धा अशा बँक खात्यांमध्ये जे आधार कार्ड सोबत लिंक आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचं बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक केलं तर आधार कार्डवरून सरकार ओळखू शकतो की कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत निधी जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचं जे आयडेंटिफिकेशन होते, तुमची जी ओळख पटते ती तुमच्या आधार कार्ड प्रमाणे राहते. त्यामुळे सरकारला सगळी प्रक्रिया करणं अतिशय सोपं जाते. म्हणून सरकारने कडक वॉर्निंग दिली आहे, ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांसोबत लिंक केलेलं नसेल त्यांना 1 रुपया सुद्धा देणार नाही. म्हणून तुम्ही ही प्रक्रिया सुद्धा तात्काळ पूर्ण करून घ्या. जवळच्या बँकेत जा आणि ती आजच पूर्ण करा. बिलकुल वेळ वाया घालू नका. आता तुमच्याजवळ वेळ फार कमी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारने पैसा देण्याची तयारी आता पूर्ण केलेली आहे, पण तुमच्याकडून ही 2 पावलं उचलणं अत्यंत इम्पॉर्टंट गरजेचं आहे. ई-केवायसी आणि आधार लिंकिंग जर पूर्ण केलं तर तुमच्या खात्यात 4,000 रुपये 100% सरकतील. आता मिळालेल्या माहितीनुसार 15 नोव्हेंबर रोजी या दोन्ही योजनांचे पैसे जमा होण्याची खूप शक्यता आहे. जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या दिवशी रक्कम जमा होणार नाही. तरी सुद्धा तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सगळ्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा पोहोचणार आहे. सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं. या अपडेटमुळे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा भेटला आहे, कारण दोन्ही योजनांचे पैसे मिळाले तर रब्बी हंगामात लागणाऱ्या खर्चासाठी अतिशय मोठी मदत होईल. आता पुढचं महत्वाचं अपडेट हे आपल्यासाठी अजून इम्पॉर्टंट आहे, ते आहे कर्जमाफीबद्दल. अजित पवार यांनी म्हणजे आपले जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी नुकतीच घोषणा केली, शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पूर्वीच केली जाणार आहे. काही दिवसांपासून या विषयावर प्रचंड गोंधळ सुरू होता, पण आता सरकारकडून खात्रीशीर 100% माहिती समोर आली की सर्व पात्र शेतकऱ्यांना आता दिलासा देण्याची वेळ आलेली आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आपल्याला करायची आहे असं सरकारने सांगितलं. आता राज्य सरकारने पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम थेट खात्यात वर्ग करण्याचं काम सुद्धा सुरू केलं. आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एका सभेदरम्यान सांगितलं की शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि त्यांचा आर्थिक ताण हलका करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा करणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान महाराष्ट्र सरकार भरून काढणार आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला योजनेचे 2 हप्ते तर भेटणारच आहे, पण त्यासोबत कर्जमाफीचा लाभ सुद्धा होईल. तुमची अक्षरशः चांदीच चांदी आहे. आता कर्जमाफीची तारीख कोणती, तर कर्जमाफी 30 जून 2026 पूर्वी होणार आहे. पहा लक्षात घ्या, 30 जून 2026. पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा खात्यात जमा होतील. PM किसान नमो शेतकरी या योजनांची मिळून 4,000 रुपये सुद्धा येतील. हे सगळे मिळून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आणि मोठा आशेचा किरण दिसत आहे. अजून सुद्धा काही महत्वाच्या घोषणा सरकारकडून होण्याची दाट शक्यता आहे. आणि अजून एक आनंदाची बातमी, नुकसान भरपाई सोबतच रब्बी हंगामाचं अनुदान सुद्धा जमा होऊ लागलंय. सरकारकडून प्रति हेक्टरी 15,000 रुपयापर्यंतचं अनुदान सरकार देणार आहे. पहा लक्षात घ्या. पण यासाठी सरकारने सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांजवळ जास्तीत जास्त 3 हेक्टर जमीन आहे त्यांनाच हे अनुदान भेटणार आहे. त्यांच्याच खात्यापर्यंत पैसा येणार आहे. या अनुदानामुळे आता शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी, पेरणी आणि शेतीच्या तयारीसाठी मोठा हातभार लागेल. याशिवाय पीक विम्याची रक्कम सुद्धा लवकरच भेटणार असल्याने तुम्ही बिलकुल काळजी करू नका. फक्त लक्षात ठेवा, ई-केवायसी करा आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करून घ्या. आणि यासोबत अजून इम्पॉर्टंट अतिशय महत्वाची माहिती, तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तुम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी वेगळी ई-केवायसी करायची गरज पडणार नाही. पण जर तुमच्याजवळ फार्मर आयडी नसेल तर मात्र तुम्हाला ई-केवायसी करावीच लागेल, कारण त्याच्याशिवाय तुमच्या खात्यापर्यंत पैसा येणार नाही. आता बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सरकारने सांगितलेली दोन्ही महत्वाची कामं वेळेत पूर्ण केली म्हणजे ई-केवायसी आणि आधार लिंकिंग, तर मग सरकारकडून मिळणारे पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे सगळे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यापर्यंत येऊन पडतील. म्हणजेच तुम्ही कोणताही विलंब करू नका, त्या नाहीतर तुमची अडचण वाढू शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारकडून दिलासा देणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरायला लागल्या आहेत. रब्बी अनुदानाचे पैसे हेक्टरी तब्बल 15,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आहेत.
पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे लवकरच खात्यात जमा होतील आणि 15 तारखेला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची मिळून 4,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसात शेतकरी गोंधळून गेले होते. काहींना वाटलं कर्जमाफी लांबली तर काहींना दिलासा मिळाला. कारण आधी घोषणा झाली आणि नंतर ती 2026 पर्यंत पुढे गेल्याने शेतकरी अक्षरशः नाराज झाले. पण आता सरकारने स्वतः स्पष्ट केलं आहे की योजना लांबवली नाही, उलट पूर्ण वेगाने पूर्ण ताकदीने उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते सरकारला पूर्ण करायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विमा, नुकसान भरपाई, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची अत्यंत ताजी अपडेट. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट केलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.